आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. होणाऱ्या जावयावर कोणी संशय घेतं का? छे अजिबात संशय घेत छे इथेच त्यांची लायकी कळते. आई तू माझ्यासाठी ना दुसरी मुलगी शोध. मी लग्न करेन दुसऱ्या मुलीसोबत, तिच्यासोबत नाही. काय बाबा? करेक्ट बोलतोस तू. तशी ना मला ही माणसं अजिबात आवडत नाही. तुम्हाला मध्ये बोलायची गरज आहे? त्यांनी मला विचारलं म्हणून मी माझं मत सांगितलं. हे बघ त्यांचं सोड, पण मला सुद्धा तू गिरिजाला भेटलेला आवडत नाही. गाई असं काय करते सगळं? गिरिजाने स्वतःहून तुला सांगितलंय की आमच्यात फक्त मैत्री आहे, तरी तुला आमच्यावर विश्वास नाहीये, बाहेरच्या माणसांवर विश्वास आहे. हो ना? कसा ठेवू विश्वास? कसा ठेवू विश्वास? मला चांगलंच माहितीये ती गिरिजा काय मुलगी आहे. हे बघ ती कशी पण असू दे, पण तिने सांगितलं म्हणून मी रेश्मा सोबत साखरपुडा केला. ठीक आहे, मी जर असा टोकाचा निर्णय घेणार असाल तर मला पण माहिती आहे तुमच्या सोबत कसं वागायचं ते. विक्रांत, ज्या मुली बरोबर तुझी एंगेजमेंट झाली तिच्या बरोबर डेटवर जा, एवढंच तर म्हणतीये ना. हे बघ आई, तुला चांगलंच माहितीये की मला हे एंगेजमेंट मान्य नाहीये, आणि आज काय ग, आयुष्यात मी त्या रेश्मा सोबत डेटवर जाणार नाही. तुला वाटतं ना मी आधीसारखं या घरात वागावं? मग त्यासाठी माझे आणि गिरिजाचे आधीचे जे काही संबंध होते तसे करून दे. तिला सांग विक्रांतची समजूत कर. ती समजूत काढायला आली आणि आधीसारखी बोलायला लागली की मी पण आधीसारखं वागेन या घरात. मीना, विक्रांत, नाही नाही, हे बघ त्याची काही गरज नाहीये. नाही ना? मग आजपासून स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवायचा, बाहेरच्या माणसांवर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवायचा नाही. मी काय म्हणतो आई, तू त्यांना फोन कर आणि जाब विचार, चांगलाच जाब विचार, म्हणजे त्यांना कळेल काय चुकलेत ते, परत असे नाही वागणार ते. आणि मी तर म्हणतो तू लग्न मोडण्याचीच भाषा कर ग. अरे चांगलीच अद्दल घडवू आपण त्यांना. करेक्ट बोलतोयस तू विक्रांत. त्यापेक्षा मी एक काम करतो, मीच त्यांना फोन करतो आणि चांगला छाप छाप छापतो. सगळंच करू आपण. मी काय छापतो त्यापेक्षा मी झोपतो.